हॅलो हॅलो चेक. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि आता दोन टीम दाखल होते आणि आता आपण पाहणार आहोत टीम अरविंद आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ बारने. या दोन टीम मध्ये 4 षटकांची मॅच. चला राजेश भोईर ऑफिशियल पंच आणि त्यांच्या समवेत आमचे मंदार राणे कन्फर्म पोशीर नेरळ या विभागाला बिलॉंग करणारे पंच आणि दुसऱ्या बाजूला मालेगाव एक दर्जेदार खेळाडू देखील आणि ज्युनियर बाहुबली देखील आता इन ऍक्शन मध्ये तुम्हाला काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल. ते मालेगावचं भविष्य. 4 षटकांची मॅच लक्षात असू द्या. चला दोन्ही टीम दोन्ही कॅप्टन आणि दोन ऑफिशियल मंदार राणे आणि राजेश भोईर. टॉस जिंकला तो टीम अरविंद या संघाने आणि प्रथम शतक स्वीकारले. दोन खेळाडू जरूर दुखापतग्रस्त आहेत परंतु आता स्वतःच्या जबाबदारीने खेळ करायचा. मैदानाच्या आतमध्ये अक्षय जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता का बॅटिंग त्यांनी साकारली. 36 धावांची इनिंग 9 चेंडूमध्ये आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय सज्ज होतात. सुरुवातीला आपण गणपती बाप्पाचं पूजन केलं यासाठी की गणेशाची प्रार्थना आपण जेणेकरून ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडू द्या आणि कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये अशी प्रार्थना आपण गणपती बाप्पाला केली आणि आमच्या या ठिकाणी क्रीडा नगरीला ज्या खेळपट्टीला आपण जी प्रार्थना केली. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक पहिलाच छोटासा ॲक्सिडेंट आपण पाहिला. दोन खेळाडू एकमेकांना जरूर आदळले आणि या दरम्यान आपण पाहिलं तर थोडंसं अक्षय दुखापतग्रस्त झाला. तिथून सावरत असताना स्वतःचा फिटनेस जपत असताना या मॅचमध्ये कारण सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्या मॅचमध्ये 9 बॉल 36 धावांची बहारदार शानदार इनिंग त्याने साकारली आहे आणि आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी आज खेळ करत असताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय सज्जात. स्ट्रायकर एंडला जगदीश ज्याने अतिशय दुवादार बॅटिंग केली आहे. एक चांगला कॉन्टास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे ऑफिशियल स्कोरर कुमार भोईर यांना तुम्ही पाहतायत. अत्यंत चांगले टॅलेंटेड आमचे स्कोरर आहेत आणि त्यांच्या सुवर्ण अक्षराने या ठिकाणी हे धावफलक सजवलं गेलंय आणि आपण पाहतोय या ठिकाणी ते आज पासून सलग 4 दिवस आमच्या समोर जॉईंट असतील. मॅच ऑन राऊंड विकेटने अक्षय. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न गॅपमधून चेंडू चालला सरळ गलीमधून चेंडू पॉइंटकडे आपण पाहिला तर ट्रॅव्हल होत असताना तिथे धावा मिळतील. एकंदरीत 2 धावा. शेवटच्या क्षणाला पॉज दिलाय. धाबत संख्या आपण पाहिली तर 2 या अंकाने फुलती आहे. अगदी सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते. संत आणि सावध सुरुवात. संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने सुरुवात करत असताना टीम बारने मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या विरोधात चांगलं कॉन्टास्ट आहे. अक्षय वर्सेस जगदीश आणि याच दरम्यान बॉल चाललाय स्क्वेअर कटचा नजाकत भरा. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. जणू काही सफरचंदावती सुरी फिरवावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल सीमा पार. चौका. पाहतो जगदीशने 42 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे आणि आता बॅटिंग करत असताना बारने संघासाठी ना कद बडा ना पद बडा जो मुसीबतों में खड़ा वही सबसे बडा. या सरमानातून एक चांगला फटका बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल चाललाय सरळ अगदी आपण पाहतोय ऑन द टॉस करत असताना सीमा पार. धावा मिळतील 4. अत्यंत चांगला या ठिकाणी संगीत आपण ऐकतोय डीजेच्या माध्यमातून आणि
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हटलं जाताना मातीच्या कणावर रयतीच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला देखील आपण मानाचा मुजरा करू आणि जाऊया मागच्या दिशेने. अक्षय कमबॅक करतात. 2 चौकार आल्यानंतर एक चांगला चेंडू रिलीज केला आणि सन्मान्य यष्टीरक्षक गॅदर करतात. ऑन साईडला पण पाहतो ऑन ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षकाच्या 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड करण्यात आला. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या धाव फलकावती 11 धावा. उम्र थी अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. या मॅच मध्ये एक अतिशय चांगला संघर्ष पाहायला मिळेल. 2 टीम मध्ये एक संघाला त्याने बीट केलंय. खोलबा टप्पाचा बॉल पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो शॉट मिड विकेटला एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या षटक क्रमांक पहिलं संपन्न होत असताना पहिल्या षटकामध्ये दुहेरी धाबा आपण पाहिल्या. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली. त्यानंतर 2 चौकार पाहिले. डॉट बॉल पाहिला आणि त्यानंतर आलेल्या 5व्या आणि 6व्या बॉलवरती एकेरी धाव आणि या एकेरी धाब्याने आपण पाहिलं तर संघाची धाबत संख्या पहिलं षटक कंप्लीट होत असताना टीमची टोटल बार्ने संघाची बिनबाद 12 धाबा. धाबा धाव फलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना बार्ने टीम षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज जयेश. मागच्या षटकामध्ये मागच्या मासमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे टीम अर्वन संघाने. प्रतिस्पर्धी संघाला अगदी धाबत संख्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला. 6 बॉल आणि 24 धाबांची गरज असताना सामना शेवटच्या षटकापर्यंत आला होता. शेवटच्या बॉलपर्यंत आपण पाहिला कुमार 3 चेंडू 17 धाबांची गरज होती. सामना थोडासा बाकफुटला गेला आणि त्या ठिकाणी संघ अगदी पराभूत छायामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो प्रतिस्पर्धी संघ सावळे हा संघ आपण पाहत होतो. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल बार्ने संघाला, कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून 3 फॉर्मॅटमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये जयेश आला. सिंगल धाव इथे एकवटी गेली आहे आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होत असताना राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतो. लॉफ्ट केलाय फटका वाईडिश लॉंगॉनला, जिथे अक्षय अगदी सीमारेषेलगत पेट्रोलिंग करतात. इथे रिस्की धाव आणि या दरम्यान आपण पाहतोय धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगला कॉल, एक चांगला संवाद होत असताना आणि 2 खेळाडूंमध्ये एक चांगला तालमेल आपण पाहतोय. धावा मिळतील 2. एकंदरीत चांगला कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना बासमन जगदीश आणि मयूर हे 2 सलामीवीर फलंदाज आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस फटका क्षेत्ररक्षक येतात. डाऊन द बॉल टिपला जाईल झेल आणि वाईडिश लॉंग गॉफला या ठिकाणी चांगला झेल टिपत असताना फलंदाज फेल. पहिला धक्का लागलाय टीम बार्ने संघाला. बासमन आउट. आपण पाहिलं तर 15 या धावत संख्येवरती लागणार हा पहिला धक्का होता. जगदीश म्हणजे मोठ्या मॅचची ही मोठी विकेटच म्हटली जाईल. अत्यंत चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टीम अर्बन संघाचा घरच्या मैदानावरती हा संघ खेळ करत असताना म्हटलं जातं ना, कुमार भारताला भारतामध्ये हरवणं कठीण आहे, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण आहे, मग अर्वन गावामध्ये हरवणं कठीण होईल का टीम बार्ने संघासाठी, हे देखील पाहणं गरजेचं. याचं उत्तर काही क्षणामध्ये तुम्हाला मिळेल. गोलंदाज जयेश बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो मिड ऑफला शतक सज्ज, चांगली फिल्डिंग होती. कमालीची फिल्डिंग आणि किती झाली आहे चूक. कदाचित आपण पाहतो अगदी सोपा पद्धतीने या ठिकाणी थ्रो फेकायचा होता, परंतु तिथे चूक झाली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी सुनील होतं, अगदी आपण पाहतो त्याकडून झाली आहे चूक. धावा मिळतील 2. धावत संख्या धाव फलकावरती 17चा खतरा. कोणत्या संघावरती ही टांगती तलवार असेल हे देखील पाहणं गरजेचं या मॅच मध्ये.
पुढे एकदा आपण पाहतो फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय, फटका चांगला अक्षय येत आहेत आणि जाईल बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सरळ लॉंग गॉनला क्लिअर करणारा एक दर्जेदार स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धाबा मिळतील 4. मध्ये जास्तीत जास्त दाबा बनवण्याचा प्रयत्न टीम बार्ने संघाचा देखील असेल. या मॅच मध्ये सामना अत्यंत महत्वाचा आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना तुम्ही खेळताय या मॅच मध्ये. या सरमान ऑफसाइडला पण पाहतो, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, शतकचक डीप मध्ये सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मानस होता परंतु धाडस नाही आहे या दोन खेळाडूंमध्ये. आणि तत्पूर्वी मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या फलकापती 26, 26 धावा. स्टार टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. या घरी बसता देखील जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आपल्या स्मार्टफोनवरती, आपल्या स्मार्ट लॅपटॉपवरती आणि स्मार्ट LED TV वरती या मॅचचा आनंद तुम्हाला मिळू शकतो. या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3 आणि इथे सलग लागोपाठचे 3 चौकार आलेत. बासमन हनुमंतच्या बॅटमधून पुन्हा एकदा आपण पाहतो मिड ऑफला फटका चांगला आहे, तिथे झाली आहे चूक आपण पाहतोय आणि त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. रिस्की धाव इथे देखील होईल कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न टीम बार्ने करते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हे पूर्वार्ध आपण पाहतोय 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न टीम बार्ने करते कारण सामना महत्वाचा आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फुलटा चेंडू आपण पाहतोय ऑफ साइडला या ठिकाणी फ्लिक केला आणि इथे झाली आहे चूक. पुन्हा एकदा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4, 4, 4. चांगले मेहनत बास्टमन बार्ने टीमचे करतात. पुन्हा एकदा आपण पाहतो कव्हर्सला फटका एक्झिक्यूट केलाय, तिथे डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. मिळेल सिंगल धाव एक. अतिशय चांगली मेहनत या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही संघ करतायत. म्हटलं जाताना क्रिकेट या खेळामध्ये 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षर आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. जय भवानी क्रिकेट संघ अर्बन आयोजित आमदार चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज प्रमोदला आपण पाहतो आणि आता या षटकामध्ये धावा जर कमी आल्या तर चांगला टार्गेट सेट होईल, परंतु जर इथून प्रतिस्पर्धी संघ हाबी झाला तर एक मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल टीम बार्ने संघाच्या वतीनं. गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय
स्लॉगोरच्या षटकामध्ये. चौथ्या क्रमांकाचा षटक. 4 षटकांची मॅच तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये, सेकंड राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये हा फॉर्मॅट पाहायला मिळेल. या सरमान स्क्वेअर कटचा नचाकट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला बाकफूट लावून एक अप्रतिम पंच पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार, दाबा मिळते 4. धावफलक आता आपण पाहतो अगदी बहरतय, वृद्धिंगत होत असताना 43 धाबा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या अंतिम षटकांमध्ये, अंतिम चेंडूंमध्ये आपल्याला पाहायचे किती धाबा जमवल्या जातील. बार्नेस संघ आपण पाहतो एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मग गोलंदाजीमध्ये एक तोफखाना म्हणून हा संघ जाणला जातोय आणि आता एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न त्यांचा खेळाच्या या पूर्वार्धामध्ये. पुनश्च एकदा यावेळेस आपण पाहतो इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय गलीमधून. थर्ड मॅनला क्लिअर करणारा, बॉल सीमा पार, सलग लागोपाठचा येणारा दर्जेदार रन्स मिळतील 4. चौकार येतो आणि या 2 चौकाराने आपण पाहतो आता धाबा संख्या अगदी बहरते. अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफार बाजूने जी फटकेबाजी होती ना टीम बार्नेस संघाच्या खेळाडूंकडून, ते लाजबाब आहे, वाखाणण्याजोगी खेळ आहे. संघाची धाबा संख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत 47 धाबा. एक चांगलं टार्गेट आता सेट केलं जाईल. स्लॉगवरचं षटक आहे. मी सुरुवातीला सांगितलं या निर्णायक षटकामध्ये जर धाबा कमी आल्या तर एक चांगलं टार्गेट, परंतु इथे आता धाबा चांगल्या बनवल्या जातात प्रतिस्पर्धी संघाला, परंतु एक मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न बार्नेस संघ करते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल प्रमोदचा आपण पाहतोय स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये गॅदर करतात. इथे फलंदाज होईल बाद आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना बासमन धावचित बाद. परंतु आपण पाहिलं तर एकंदरीत 6 चौकार आणि 2 दुहेरी धाबा, एक सिंगल आली. एकंदरीत आपण पाहिलं तर 27 धाबा धावफलकामध्ये, माफ करा, आणि वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलं. या सरमान ऑफ साइडला फटका, चांगला वर शॉट, फाईन लेगला बीट करत असताना फुलटा शेंडूचा त्रेपन्न धाबा धावफलकावरती 50 अप धाबा संख्या आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे स्टील 2 गो या मॅच मध्ये. त्याच्या साऱ्या गाड्यांचा आहे एकच नंबर तयार केला, आहे एकच नंबर तयार केला. असं 40 नंबर वाला रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबर वाला रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबर वाला रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबर वाला रायगड जिल्ह्यात फेमस झाला.
थँक्यू डीजे. आणि 56 धावांची गरज आहे. चला आपण लगेच मॅच मध्ये जाऊ. चला दोन सलामी वीर खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानामध्ये एंटर करा. ओपनिंग पेअर अतिशय दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आमदार ट्रॉफी 2023 चे पर्व आणि आमच्या मंचावरती अनेक मान्यवर आपण पाहतोय. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं आमदार ट्रॉफी मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 24 बॉल 56 धावांची गरज आहे. टीम अरविंद या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अक्षय आणि जयेश आपण पाहतो ओपनिंग पेअर मध्ये. आघाडीचा गोलंदाज तितकाच मातब्बरा. टीम बारणे संघाच्या वतीनं जगदीश हा देखील सर्व गुण संपन्न खेळाडू. क्रिकेट म्हटलं तर सातत्याने आपण पाहतो तुम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट हा शब्द आपण पाहिला ना कुमार, तर 7 अक्षराने जोडलेला हा खेळ आहे क्रिकेट. CRICKET या 7 अक्षराने जोडलेला शब्द म्हणजे क्रिकेट. जेणेकरून या 7 अक्षरामध्ये देखील काहीतरी लपलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, जिथे तुमची मर्यादा असणं गरजेचं आहे. क्रिकेटचा दुसरा शब्द R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने तुम्हाला खेळ खेळावा लागतो. इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचा खेळ आहे. त्यानंतर क्रिकेटचा C फॉर संयम कंट्रोल इथे असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटचा K फॉर नॉलेज ज्ञान असणं गरजेचं आहे. E फॉर एनर्जी तिथे तुम्हाला ऊर्जा असणं गरजेचं आहे. आणि T फॉर टेम्परमेंट तुमचा स्वभाव आणि तुमची प्रवृत्ती यावरती हा खेळ खेळला जाणारा आपल्याला पाहायला मिळतोय. धाबत संख्या दाफलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहत नाहीये, परंतु इथे 56 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये टीम जय भवानी क्रिकेट संघ अरविंद टीमला गोलंदाज आपण पाहतोय. गेम ऑन. जगदीश सलग लागोपाठचे 2 चेंडूवाले डॉट. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जगदीशचा खेळ भरपूर चांगला आहे, जेणेकरून सर्व गुण संपन्न खेळाडू. आणि आता बारणे संघासाठी एक चांगला काम करत असताना ऑन साईडला फटका चांगला आहे. अक्षय त्याच्या विरोधात आपण पाहतोय बॅटिंग करत असताना इथे मिळते सिंगल धाव. दुसरा धावेचा प्रयत्न आणि रिस्की 2 धावा या ठिकाणी सहजतेने चित्त्याच्या बेगाने हरणाच्या चपलाईने या ठिकाणी एकवटल्या जातात. आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघासोबत स्वतःचं अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करत असताना टीम आपण पाहतोय अरविंद बॅट्समन अक्षय 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांची गरज. नेक्स्ट मॅच ऑन साइडला अलॉंग द कार्पेट फटका चांगला आहे. त्याच दिशेने जणू काही हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि जणू काही मागच्या फटक्याची कार्बन कॉपी या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल धाव मिळेल. या अगोदर धावा मिळाल्या 2, परंतु आता सिंगल धाव. आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 धावा. संत सुरुवात आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय एक जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळेल. संघर्ष पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या दरम्यान आपण पाहतोय फटका चांगला आहे. जागा बनवली आहे. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषे जवळ. एक टप्पा घेत सीमारेषे पार. धावा मिळतील 4. थँक्यू. आणि चौकार आलाय म्हटलं जातं ना. आता इथून खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली आहे. आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही आहेत. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 4 धावा येतात आणि या 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 7. इथून कमबॅक करावा लागेल, पुनरागमन करावा लागेल आपल्या घरच्या मैदानावरती. टीम अरविंद या संघाला का बॅटिंग केली आहे खेळाच्या पहिल्या मॅच मध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. सावळे संघाच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर एक चांगली धावत संख्या 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होता. 59 वरती तो संघ थांबला, परंतु या मॅच मध्ये इथे 56 धावांची गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. भन्नाट वेग प्रचंड वेग आपण पाहतोय गोलंदाज जगदीशकडे. आणि एक खोलबा टप्प्याचा हे ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि याच दरम्यान शेवट गोड करत असताना जगदीशचं पहिलं षटक कंप्लीट झालंय. धाव संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 7 धावा. जिथे 24 बॉल 56 धावांची गरज होती, तिथे आता इक्वेशन शिल्लक आहे. येणारे 18 बॉल विजयासाठी 49 धावांचं या ठिकाणी टार्गेट ठेवण्यात आलंय.
आता सामना थोडस कठीण होईल टीम अर्बन या संघावरती. जेव्हा चांगली गोलंदाजी होईल तेव्हा अडचणीत असेल टीम अर्बन, आणि जर बॅटिंग चांगली होईल तर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती देखील तितकाच दबाव, तितकाच प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. गुणवत्ता आहे ठासून ठासून भरलेली अक्षयकडे आणि फलंदाज जयेशकडे, आणि आता त्या पोटेन्शियल वरती तुम्हाला इथे सामना खेळायचा. 18 बॉल 49 धावांची गरज. मॅच अतिशय चुरशीची पाहायला मिळेल. जर अटॅकिंग क्रिकेट केलं, षटकार चौकारांची आतषबाजी जर केली तर मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आग लावेल टीम जय भवानी क्रिकेट संघ आरवंद. म्हटलं जातं ना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय तर ऑटो रिक्षाने जाऊन चालणार नाहीये, तुम्हाला हवाई सफर करावी लागेल. 18 बॉल 49 धावांचं लक्ष्य. गोलंदाज हितेश. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑनला पण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज, तिथे मिळेल सिंगल धाव, आणि कदाचित या मॅच मध्ये सिंगल डबलला प्राधान्य देऊन आता चालणार नाही. 2 धावा संजीवने देण्याचं काम तुम्हाला करतील, परंतु या मॅच मध्ये जास्तीत जास्त मोठं फटका येणं अपेक्षित आहे, कारण तमाम पाठी राखे या ठिकाणी अर्बन संघाचे देखील हेच म्हणत असेल. आता मॅच फसली आहे, परंतु इथून अक्षय जोपर्यंत मैदानावरती आहे, अक्षय दुखापतग्रस्त जरी असेल तरी मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये. या सरमान आपण पाहतोय त्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला वाईडिश लॉंगॉनला. एक सिंगल धाव जरूर मिळेल. सिंगल डबल म्हटली तर मुंबईची लाईफ लाईन, ज्या पद्धतीने मुंबईची लोकल आपण म्हणतोय त्याच पद्धतीने क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल या ठिकाणी एकवटली जाते. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही. मॅच भरपूर लांब आहे. 18 बॉल 49 धावांचं लक्ष्य आहे, परंतु संजीवनी जरूर या मॅच मध्ये देण्याचा प्रयत्न करतायत हे 2 फलंदाज. या सरमान आपण पाहतोय फटक्यासाठी जागा बनवायची होती. जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. काय जबरदस्त स्वतःला पूर्णपणे झोकावून देत असत, आणि आता मैदानाच्या आतमध्ये इथे धाव मिळते. सिंगल स्ट्राईक रोटेट होती. अक्षयमध्ये क्षमता आहे. म्हटलं जाताना जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता संपते तिथे लोकांना आपली क्षमता आपण दाखवायची असते, आणि आता मैदानाच्या आतमध्ये ती क्षमता दाखवावी लागेल बॅट्समन अक्षयला. इथे यावेळेस आपण पाहतोय फटका टायमिंग प्रॉपर जुळत नाहीये. कदाचित बॅटच्या स्टिकर रेंजला स्पर्श करून चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतो, तोपर्यंत मिळते सिंगल धाव. सातत्याने या षटकामध्ये आपण पाहतो कमबॅक करणारा षटक आहे. इथेच कौतुक करावं तितकं कमी आहे. या षटकामध्ये अद्यापपर्यंत हात खुले करू दिले जात नाही. बॅट्समन अक्षयला, बॅट्समन जयेशला याचं ज्वलंत आणि जागतं उदाहरण या षटकामध्ये आपण पाहतो. वाखाणण्याजोगी षटक आहे. स्टील 2 टू गो. शेवटचे अंतिम 2 बॉल. धाबत संख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम साळोख संघाचे कॅप्टन आणि टीम दहिवली चे कॅप्टन आपणास विनंती आहे टॉससाठी यायचंय. ऑन साइडला आपण पाहतो पुन्हा एकदा नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. मागचा पाय वाकवला जरूर, आणि आता ज्या ठिकाणी मिळते सिंगल धाव बॅट्समन जयेशला. पूर्णपणे आपण पाहतो या मॅचमध्ये फटका पडेल जेणेकरून अक्षय दुखापतग्रस्त आहे. काय ताबडतोब इनिंग त्याने साकारली होती. 9 बॉल 36 धावा. अक्षरशः बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली फर्स्ट राऊंड मध्ये, आणि आता थोडासा संघ बॅकफूट वरती आहे, आणि अक्षयचा बल्ला देखील या ठिकाणी शांत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करत असताना सिंगल धाव एकवटली जाईल. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झाला, आणि 2 षटकांमध्ये धाबत संख्या धाव फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 14 धावा, जिथे सरासरी फक्त आणि फक्त आपण पाहतो 7ची या मॅच मध्ये. आणि आता विजयासाठी आपण जर विचार केला तर येणारे तब्बल 12 बॉल 42 धावांची गरज. ठीक आहे.
करणार आहोत. साळोख टीम कॅप्टन आणि दहिवली टीम कॅप्टन. चला आपण समोर या. भाई देशमुख यांना विनंती करून आपल्या शुभस्य आपण टॉस करायचा. सन्माननीय भाई देशमुख साहेब आपणास विनंती, आपल्या शुभस्य आपण टॉस करू. टीम दहिवली आणि टीम साळोख या दोन संघांमध्ये साळोख संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आता दहिवली टीमचे कॅप्टन आपणास विनंती, आपण टॉससाठी लवकरात लवकर आमच्या मुख्य मंचासमोर यायचे, जिथे आमचे कॉमेंट्री बॉक्स आहेत आणि आमची टेक्निकल टीम सज्ज टेक्निकल रूममध्ये. StarTennisCricket.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. आणि सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. 12 बॉल 42 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज भूषणचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे. 12 बॉल 42 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायचं. इथून बनवायचे अद्यापर्यंत जमेची बाजू अर्बन टीमची एकही फलंदाज त्याने गमावला नाही आहे, म्हणजे अक्षय आणि जयेश ही सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. 12 बॉल 42 धावांचं लक्ष्य आहे. पाहावं लागेल या मॅचमध्ये कमबॅक करेल का, शिरकाव करेल का, डोकं वर काढेल का या मॅचमध्ये टीम अरबंद. बारा बॉल 42 हे इक्वेशन या मॅच, हे समीकरण आपण पाहतोय. गोलंदाज सचेत भूषण. पहिला बॉल याच दरम्यान आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु अंपायर सिग्नल वाईड बॉल. धाव मिळेल अभांतर आणि अभांतर धावेने संघाची धाबत संख्या पुढे सरकती. एकंदरीत 15 या अंकावरती. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली, परंतु हरकत नाही. आता शेबट घोड करायचंय. याच अनुषंगाने अक्षयला बॅटिंग करावी लागेल. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय आणि या दरम्यान पहिली विकेट मिळत असताना टीम बारणे संघाला. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. मॅचेस कव्हर करायचे मित्रांनो, हे लक्षात असू द्या, कारण प्रत्येकाला वेळेबाबत सहकार्य करायचंय. म्हटलं जातं ना, कुमार भोईर, वेळेची किंमत विचारायची झाली तर वृत्तपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपये किमतीला विकला जातो तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये असतो. या दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय गणेश बुवा लोभी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं आमदार चषक 2023 मध्ये अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतो. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी या दरम्यान लाईन चांगली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झालाय. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू चालला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावत संख्या स्थिरावली आहे 15 या अंकावरती. आता संघ आपण पाहिला तर पूर्णपणे बॅकफूट वरती आहे, जिथे अक्षय बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये येतात प्रमोद. ऑन साईडला फटका चांगला आहे. ताकदीचा प्रचंड वापर करत असताना टायमिंग देखील प्रॉपर होते आणि चेंडू करतो अभय सपाट. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. आणि या षटकाराला आणि या षटकाराने धाबत संख्या धाव फलकावरती अर्धिंगत होत असताना 21 धाबा. याच दरम्यान आमचे रुपेश ठोंबरे यांच्या ठिकाणी आगमन झाले कुंडलच्या. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीने आमदार ट्रॉफी 2023 हे पर्व आपण पाहतोय. क्रिकेटवरती असणारं त्यांचं नितांत प्रेम आहे, जे साई भक्त आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 प्रगतीपथावरती. इथून मात्र गेअर चेंज करावा लागेल अर्बन संघाला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो वेट अँड वॉच क्रिकेट. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉंग लेगला
29 धावांची गरज आहे आणि आता 8 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल 42 समीकरण असताना या मॅच मध्ये आपण पहिला चेंडू स्वेअर आला जिथे अतिरिक्त धावा मिळाली वाईटच्या रूपानं. त्यानंतर फलंदाज बाद झाला अक्षय आणि डॉट बॉल आला असं वाटलं होतं. या षटकामध्ये कमबॅक होईल, पुनरागमन होईल या मॅच मध्ये, यात मात्र शंका नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय, भरपूर ठासून गुणवत्ता भरली आहे, पोटान्शियल भरपूर आहे गोलंदाज भूषणकडे. आणि शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 7 बॉल 29 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायचं या मॅच मध्ये. शेवटच्या अंतिम बॉल वरती आपण पाहूया, एखादा मोठा फटकार आला तर नक्कीच शेवटच्या अंतिम षटकामध्ये मॅच मध्ये पुनश्च एकदा वापसी करताना अरविंद संघ पाहायला मिळेल. या दरम्यान लाईन चांगली आहे, बॉटम पार्टच्या मधोमध चेंडू निघून चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सबमरीन डिलिव्हरी, अचूक टप्पा आपण पाहतो आणि मेरिट नुसार गोलंदाजी करत असताना शेवटचे 2 बॉल भरपूर चांगले पाहायला मिळाले गोलंदाज भूषणचे. कौतुक त्याचंही होईल या षटकामध्ये. जरी 2 षटकार आले तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे होती. आणि आता आपण पाहतो शेवटच्या अंतिम 6 बॉल मध्ये बनवायचे तब्बल 29 धावा. सामना थोडासा दूर गेलाय, परंतु क्रिकेटमध्ये कोणती धावत संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये मित्रांनो. क्रिकेट म्हटलं तर भरपूर अनिश्चितता पाहायला मिळते. आणि आता 6 बॉल 29 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणं हे साप चुकीचं असतं. आणि आता आपण या मॅच मध्ये पाहूया कोणता संघ कोणत्या संघावरती हावी होईल या मॅच मध्ये. 6 बॉल 29 धावांची गरज. गोलंदाज चेतन ज्याच्यावरती भरोसा दाखवलाय टीम बारने या संघाने अंतिम षटकामध्ये. 6 बॉल 29 धावांची गरज. 29 धावा 6 बॉल. हा सामना विद्यमान आहे. दोन्ही संघाने एक संघाला बीट केलंय. सामना तुल्यबळ आहेत. एका ताकदीचे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये, एकाच कॅलिबरचे संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत एकमेकांच्या अगेन्स्ट. 6 बॉल 29 धावांची गरज आपण पाहतोय. पूर्णपणे शफल झालेत. टीम दहिवली संघ या ठिकाणी कॅप्टन येतात. आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. सालोक संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दहिवली या 2 टीम मध्ये होईल टॉस. चला दहिवली टीम कॅप्टन आपण या समोर. सन्माननीय भाई देशमुख साहेबांना विनंती करेन आपल्या शोभास आपण टॉस करायचा. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आली विकेट, म्हणजे कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी नाही आहे. 6 बॉल 29 ची गरज होती, परंतु आता 5 बॉल 29 धावांची गरज. कॉइन स्पिन होतोय, टॉस आपण करतोय आणि टॉस जिंकलाय तो टीम साळुक या संघाने. आणि प्रथम त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले ती दहिवली टीमला प्रथम बॅटिंगसाठी. हे लक्षात असू द्या टीम दहिवली. 5 बॉल 29 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सचेत चेतन उंचपुरा गोलंदाज आपण पाहतोय. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेटने खोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. या ठिकाणी चेंडू घरंगळत राहिलाय. फलंदाज होईल बाद. धावचीच्या रूपानं अजून एक फलंदाजाला परतावा लागेल. इथे मिळणार नाही या धाव, परंतु इथे फलंदाजाला परतावा लागेल नाही. आता या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता या ठिकाणी शिल्लक घ्या. शेवटचे अंतिम 4 बॉल आपल्याला पाहायला मिळतील आणि अंतिम 4 बॉल मध्ये 29 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे दिल्ली अब तक बहुत दूर है, टीम आर बंद केली. 4 बॉल 29 ची गरज. आणि आता जरी 4 षटकार आले, कारण क्रिकेटमध्ये 6 पेक्षा मोठा फटका नाही आहे, जरी 4 षटकार आले तरी मात्र सामना गमवावा लागेल. म्हणजे या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली आहे टीम बारने संघाने. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाज आपण पाहतोय चेतन. या दरम्यान कव्हर्सला फटका चांगला आहे, धाबा सुद्धा चांगला असं मिळतील. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार, धाबा मिळतील 4. फक्त धाबांमधील अंतर कमी करण्यात येईल. आमचे कुमार भोईर आम्हाला सांगतात एक चांगले गुणसंख्या लेखक आहेत.
समालोचकाच्या पाठीचा कणा गुणलेखकाला का म्हटला जातो, कारण अचूक माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या समालोचकांमधून करत असतो. या सन्मान आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज होईल बाद, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि टीपला जाईल एक सोप्या पद्धतीचा झेल, फलंदाज फेल. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत, जिथे बाद झाला अक्षय. संपूर्ण आपण पाहतो या ठिकाणी संघ निराश आहेत, हरकत नाही आहे. अक्षय थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि तिथून त्यांना बसलेला हा फटका या मॅच मध्ये आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु इथे मिळेल सिंगल धाव. चांगला फटका एक्झिक्यूट केला, परंतु इथे सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुनश्च एकदा या ठिकाणी आपण पाहतो ही दुहेरी धाव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि 33 धावा. 56 धावांचं लक्ष होतं. शेवटचं अंतिम बॉल मॅच मध्ये रंगत नाहीये आणि मॅच मध्ये कोणत्या प्रकारचा रोमहर्षकपणा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, संघर्ष नाहीये. शेवटचा बॉल आणि शेवट देखील गुड केलाय. बार्ने संघ या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाचा पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम. जय भवानी क्रिकेट